मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या KTHM महाविद्यालयाच्या लेडीज टॉयलेटमध्ये बसवण्यात आलेलं हे सॅनिटरी नॅपकिन्सचं व्हेंडिंग मशीन विद्यार्थिनींच्या मूलभूत समस्येचं निराकरण करण्यासाठी उचललेलं हे सकारात्मक पाऊल। कॉलेजमध्ये वावरताना कोणत्याही स्वरूपाची अडचण कुचंबना होऊ नये म्हणून हा प्रयत्न। ATMच्या धर्तीवर असलेल्या या मोठ्या आडव्या इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये 5 रुपयांचं नाणं टाकल्यावर नॅपकिन उपलब्ध होतो। संस्थेच्या इतर महाविद्यालयातही ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। एक पायलट प्रोजेक्ट म्हणून आम्ही हा सध्या राबवतो आहोत। आमचे प्रोफेशनल आणि कन्व्हेन्शनल कॉलेज जवळजवळ 42 कॉलेजेसमध्ये आम्हाला हा प्रोजेक्ट राबवायचा आहे। हा आम्ही एकत्रित निर्णय घेऊन मग हा आम्ही राबवणार आहोत। महत्त्वाची ह्याच्यामध्ये सर्व्हिस खूप महत्त्वाची आहे आणि ह्याच्यातलं डिस्पोजल पण खूप महत्त्वाचं आहे। महाविद्यालयाच्या ग्रामीण भागातून इथे विद्यार्थिनी येतात। सकाळी 7 वाजल्यापासून वर्ग सुरू होतात। 6 ते 7 तास विद्यार्थिनी कॉलेजमध्ये असतात। कॉलेजच्या आसपास कोणतंही मेडिकल स्टोअर उपलब्ध नाही, त्यामुळे अशा सुविधेची इथे नितांत आवश्यकता होती। नक्कीच ही विद्यार्थिनींसाठी एक चांगली सोय झाली आमच्यासाठी। इथून मागे हा प्रयत्न कधी केला गेला नव्हता, तर चांगली गोष्ट ही आमच्यासाठी। आता आमच्या महाविद्यालयात झालंय, त्यामुळे नक्कीच याची प्रेरणा घेऊन दुसऱ्या महाविद्यालयात पण असं म्हणजे हे मशीन बसवावं अशीच माझी इच्छा आहे। अर्थात हे व्हेंडिंग मशीन वारंवार रिफिल करत राहावं लागणार आहे। त्यासाठी महाविद्यालय प्रशासनाला जागरूक राहावं लागेल, नाहीतर एका चांगल्या प्रकल्पाचं उद्दिष्ट साध्य होणार नाही। मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।